हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही बघणार आहोत पुरणपोळीचा स्वयंपाक. तर चला स्टार्ट करूया. तिथं सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते कुकरमध्ये मी घेतलेली आहे 2 कप चणा डाळ. आणि याला आता चांगल्या प्रकारे जे आहे ते वॉश करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर मध्ये पाणी टाकून थोडंसं डाळीच्या वरी पाणी आलं ना की मग गॅसवर ठेवायची आहे. गॅसवर 6 ते 7 शिट्ट्या मारायच्या आहेत, कारण चणा डाळ शिजायला खूप जास्त वेळ लागतो आणि शिजायसाठी टाईम लागतो. कारण एक डाळ जास्त प्रमाणात आहे थोडीशी, आणखीन डाळ शिजायला वेळ लागतो तसाच. तर 2 कप डाळीला मी 4 कप पाणी टाकलेलं आहे. आता हे पहा, आपलं बोट बुडून बघायचं, इथवर पाणी आलं की बस म्हणायचं. आणि हे जे आहे ते आता मी गॅसवर ठेवून घेते कुकर. तर इथं गॅसवर ठेवलेलं आहे. 6 ते 7 शिट्ट्या मारून घेऊ. आणि ते साईडला जे आहे ते आता गॅसवर कांदा पण ठेवत आहे मी भाजण्यासाठी. आणि कांदा चांगल्या प्रकारे भाजून झाला की मग ते साईडला काढून घ्यायचा आहे. असा काळपट म्हणजे थोडासा जे आहे वरून पूर्णच भाजलेला पाहिजे. तर इथे कांदा जे आहे ते साईडला काढून ठेवलेला आहे. आणि आता पोळ्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी एका परातीमध्ये पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून चांगल्या प्रकारे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे आपल्याला. मी थोडं सॉफ्टच मळून घेते, म्हणजे पोळ्याला कसं सॉफ्टच पीठ लागतं. तर इथे चांगल्या प्रकारे पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी लावायचं, तेल लावून वगैरे मळून ठेवून द्यायचं आहे. आता तेल लावलेलं आहे, मी याला ठेवून दिलेलं आहे. ते जे आहे ते कांदा घेतलेला आहे. आणि कांदा पण चांगल्या प्रकारे जे आहे ते वाटून घेते मी. इथे आंब्याचा रस काढण्यासाठी घेतलेला आहे. तर आंब्याचा रस आंबे पिकवून वगैरे चांगल्या प्रकारे काढून घेत आहे. तर ते चुकून जे चाकू आहे ते मी कांदा कापलेलाच घेतलेला होता, नंतर दुसरा घेतला. आणि रस जे आहे चांगल्या प्रकारे साखर टाकून ग्राइंड करून घेतलेला आहे. आता जगामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे. आणि ते जे आहे डाळ पण आपली शिजलेली आहे. आता डाळीतलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे आमटीसाठी जे आहे ते लागतं आपल्याला. त्याच्यानंतर थोडीशी मध्ये चाळणीवर डाळ ठेवायची आहे. ते डाळ जे आहे ते चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा पल्प जे आहे ते खाली पडतो. त्याच्यामध्ये मग पाणी टाकून घ्यायचं आहे आणखीन आपल्याला. मग याची आपण आमटी करून घेऊ शकतो. तर इथे मध्ये पाणी टाकलेलं आहे मी. नाही तर पुरण शिजण्यासाठी कुकर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये जे आहे ते डाळ टाकलेली होती. आधी डाळ थोड्या वेळ मी हे करून घेतली, परतवून घेतली, म्हणजे पूर्ण जे पाणी आहे त्याचं ते पूर्ण पाणी सुकून जातं. आता पाणी सुकून गेलं त्याच्यानंतर मध्ये जे आहे ते साखर टाकायची आहे. मी 1 ते 1.5 कप साखर टाकलेली होती, कारण नंतर आपली डाळ जी कमी झालेली होती आमटीला घेण्यासाठी. तर मग ते हे टाकून मी दळून हे घेतलेलं आहे पुरण आपलं चांगल्या प्रकारे. जे साईडला ठेवलेलंच आहे, साईडला पुरण शिजत आहे. इकडचं एका साईडला जे आहे ते माझी आमटी पण होत आहे. तेल गरम केलं म्हणजे जिरे मोहरी टाकले, मध्ये लगे इकडे पत्ता टाकला, लसूण टाकला, खोबरं टाकलं की मग खोबरं परतलं की मध्ये हे टाकलं, मध्ये मसाला टाकले, काळं तिखट आणि घरगुती जे मसाला असतो ते टाकला मी. गोडा मसाला 1 टाकला मध्ये. त्याच्यानंतर मध्ये ते परतवून झालं की मध्ये कोथिंबीर टाकली, मग कांदा टाकला, मग कांदा पण परतवून घेतला. आणि जे आपण आमटीसाठी जेवण काढलेलं होतं ते पण टाकलं मध्ये. आणि ते टाकल्यानंतर आमटी जी आहे ते ढवळायची नाही, म्हणजे चांगली तरी येते. थोडी साईडनं उकळी आली का मग जे आहे ते आमटीचा गॅस जो आहे ते बंद करून घ्यायचा आहे. इथे पुरण जे आहे ते चांगल्या प्रकारे शिजलं आहे. आता पुरण पण जे आहे ते मला दळून घ्यायचं आहे. चाळणीवरती चांगली पुरणाची चाळणी आहे, तर मी ह्या चाळणी चाळवते म्हणून तेच चाळणी सेम घेतलेली आहे. चांगल्या प्रकारे जे आहे ते पुरण आता चाळून घेते मी. एक वाटी घ्यायची आहे, ज्या टोक असं असतं त्याची धार वगैरे चांगली असते, त्या वाटीने एका साईडने चांगल्या प्रकारे रब करायचं आहे, म्हणजे पुरण जे आहे ते खूप सॉफ्ट होतं खाली. हे पहा, तर सगळं पुरण जे आहे ते करून घेते मी आता इथे. तर इथे पुरण जे आहे ते झालेलं आहे. आणि ते पिठाचा गोळा जे आहे ते पण सॉफ्ट झालेला आहे. मी तेल लावून ठेवलेलं होतं, तर डबऱ्यावर त्याला जे आहे ते मळून घेतलेलं आहे मी.
आता इथे हे पहा, थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे मी पिठाचा आणि थोडासा छोटा गोळा जे आहे ते पुरणाचा घेतलेला आहे. आणि आता साईडने जे आहे चांगल्या प्रकारे पीठ पसरून त्याच्यामध्ये गोळा टाकून घेतलेला आहे. पूर्ण जे आहे ते उंडा वगैरे जे आहे ते भरून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग हलक्या हलक्या हाताने जे आहे ते पूर्णाची पोळी जी आहे म्हणजे आपली ते लाटून घ्यायची आहे. जास्त जोर दबाव वगैरे त्याच्यावर द्यायचा नाही. पोळी जी आहे ती फुटू शकते, रिस्क असतं पोळी फुटायचा, पण मग ती छान फुगत पण नाही पोळी आपली. मला आठवतं आता, पण मी स्टार्टिंगला जेव्हा करत होते ना तेव्हा पोळ्या खूप म्हणजे वेगळ्या व्हायच्या, एकदम पूर्ण हे होऊन जायच्या. तर आता इथे जे आहे ते चांगल्या प्रकारे मी हे करून घेतलेलं आहे. आता हलक्या हलक्या हाताने जे आहे ती पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला. हलक्या हलक्या हाताने पोळी पूर्ण लाटून घ्यायची. नंतर गॅसवर वगैरे भाजून घेते मी. तर हे पहा तुम्ही, बघा आता मी पोळी कशी लाटत आहे, ती साईड साईडने लाटत जायची आहे. साईडने त्याच्या कडा कडा लाटायच्या आहेत, म्हणजे कडा जर मोठ्या नसल्या ना इकडे एक तर पुरण पण जातं, म्हणजे कडा मोठा नसला की खूप छान पोळी फुगते, खूप छान लागते पण. आणि सगळीकडे पुरण जातं, असं कडा लाटल्याच पाहिजेत. कडा मोठा वगैरे झाला की तर पोळी फुगत नाही,